गेले 15 दिवस जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी आपण पाहत आलेलो आहोत आणि आज मतदानाचा दिवस आहे आणि आज मी आलेली आहे पाचगावमध्ये। तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता की पाचगावमध्ये नागरिकांनी मतदानासाठी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे। मतदानासाठी लोकांचा उत्साह आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे। तसेच पोलीस बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात बघायला मिळतोय। वयोवृद्ध तसेच तरुणी इथं आपल्याला बघायला मिळतात। अनेक तरुणी ही आज पहिलं मतदान असल्यामुळे त्यांचा आपल्याला एक प्रकारे दिसून येत आहे आणि बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात गेले सकाळपासून सकाळी 8 वाजल्यापासून पोलीसही प्रत्येक ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी नेत्यांनी पायाला भिंगरी बांधून प्रचार केला आहे। त्याच उमेदवारांचे भवितव्य आज या नागरिकांच्या मतदानातून मतपेटीत बंद होणार आहे। खूप मोठ्या प्रमाणात नागरिकांचा उत्साह आपल्याला इथं दिसून येत आहे। मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापूर जिल्ह्यात सकाळी 9:30 पर्यंत 10.68% इतकं मतदान झालं आहे आणि आता आपण बघू शकताय की मतदानाच्या ठिकाणी नागरिकांनी तर खूप गर्दीच केलेली आहे आणि याचा निकाल सोमवारी लागणार आहे आणि मतदान पेटीत बंद झालेल्या उमेदवारांचं भवितव्य काय असेल हे आपल्याला सोमवारी दिसून येणार आहे। आज मतदान आहे आणि लोकांचा मोठ्या प्रमाणात उत्साह आहे, काय सांगाल याबद्दल? आज आपल्या पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघाची या ठिकाणी होऊ घातलेली जी निवडणूक आहे 2026 ते 31 पंचवार्षिक निवडणुकीच्या दरम्यान आज मतदानाचा दिवस आहे। आज बघितला असेल पाचगाव मध्ये तर तुम्ही सकाळपासून सगळ्या केंद्रांवर नागरिकांचा या ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे लोक या ठिकाणी मतदान करत आहेत। लोक आवर्जून ज्येष्ठ लोक असतील, युवक वर्ग असतील, महिला असतील, चांगल्या उत्स्फूर्तपणे या ठिकाणी मतदानासाठी बाहेर पडलेले आहे। तर आज मतदाना दिवशी सुद्धा मी मतदान आवाहन करतो की सर्व मतदारांनी या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येने मतदान करावे आणि येत्या या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने त्या ठिकाणी चारही गावामधील त्या ठिकाणी चारही गावातील पाचगाव असेल, मोरेवाडी असेल, उजळावाडी असेल, तामगाव असेल, या चारही गावातील नागरिकांनी मतदानाची संख्या आणि टक्का वाढवावा असे या सर्व मतदार बंधूंना मी या ठिकाणी विनंती करतो। माझा महाराष्ट्र न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट नाज अत्तारसह साक्षी दळवी, कोल्हापूर। बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।